हाय हॅलो नमस्कार, ऋतुजा लाईफस्टाईल आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज काहीतरी वेगळा आणि स्पेशल व्हिडिओ करायचा होता, तर तो व्हिडिओ मी केलेला आहे कारण बरेच दिवस झालं मला करायचा होता आणि त्याला सामग्रीसुद्धा गोळा करायची होती। तशी तर होतीच बरं का अवेलेबल, शेतामध्ये तर भरपूर प्रमाणामध्ये सरपण असतंच, त्यात तर काय आपण गोळा करून आणलं का होतंच सर्व, पण ते गोळा करून आणणं मला होत नव्हतं, त्यामुळं मला ही रेसिपी चुलीवर करायची होती, ती राहूनच जायची। पण फायनली आज गोळा करून आणलं सगळं आणि ठरवलं की आज करायचं सगळं, आणि सगळं बाहेर घेऊन यायचं म्हटल्यानंतर खूप वेळ जातो। शेवटी ठरवलंच की कितीही उशीर होऊ दे, 6 वाजले होते आणि ठरवलंच की आपण चुलीवरचा बेत आज मस्त करायचा। तर काय बेत मस्त करायचा होता आणि आता ठरवलंच होतं की आज काहीतरी बेत करायचाच मस्त चुलीवरचा। तर चिकन आणायचं ठरलेलं होतं। मला तर तसा धुराने त्रास होतो बरं का डोळ्याला, तरीसुद्धा म्हटलं आपण हे नॅचरली केलंच पाहिजे आणि हे नॅचरल थोडंसं झालंच पाहिजे। मग ठरवलंच की चिकन पण करायचं, भाकरी पण करायच्या। आम्हाला प्रॉपर 9 साडेनऊ वाजल्या हे सगळं व्हायला, पण केलंच। खूप वेळ गेला कारण सवय नसते ना आपल्याला हे सर्व चुलीवर करायचे। आतून बाहेर सगळं आणायचं, सगळं सामान आतून बाहेर आणायचं आणि सगळं करायचं म्हटल्यानंतर बराच वेळ गेला। पण खरंच सांगू का, मला ना खूप छान एक्सपिरियन्स आला, खूप छान अनुभव आला की खरंच तुम्ही पण ना एकदा हा असा अनुभव घ्याच। मला खूप छान अनुभव आला कारण एवढी थंडी होती ना बाहेर, तर तुम्हाला सांगते असं चुली पुढं बसून सगळं पूर्ण बॉडी अशी हिट झाली होती, कारण थंडी वगैरे वाजायचा विषयच नव्हता। त्यामुळे तर पूर्वीच्या बायका कशा एकदम फिट मस्त आणि काहीही आजार त्यांना नसायचे। तर आता ना मला तो फील आला की आपण म्हणजे, आणि त्यांचं कसं सगळं बसून काम असायचं आणि मांडी घालून असायचं। मी ठरवलं आता मुलीला ट्रिपची सुट्टी होती, तर मुली पण होती हेल्प करायला, तर म्हटलं आपण हे करायचंच। हे आता व्हिडिओला दाखवण्यासाठी किंवा यूट्यूब चॅनलवर टाकण्यासाठी हे केलं आहे असा तर तर्क करूच नका, कारण का मला ना खूप दिवस झालं चुलीवर सगळं करायचं होतं। पण प्रिपरेशन आधी करावी लागते ना सर्व गोष्टींची। आपण सगळं गॅसवर करत असतो आणि सगळं हे विटा वगैरे आणायच्या, सरपण वगैरे आणायचं, हे सगळं आणायचं। चुलीला सरपण खूप चांगलं लागतं ना पेटायसाठी, ते सुद्धा गोळा करायचं। तर आता प्रॉपर सगळं आता झालेलं आहे। मला वाटत होतं की हे सर्व होतं आहे का नाही असं मला वाटायचं, पण फायनली मी सक्सेस करून दाखवलेलं आहे। कारण मला, आणि विशेष म्हणजे ह्याची भांडीसुद्धा काळी होतात सगळी आणि आपले हातसुद्धा खराब होतात, तर त्या गोष्टीची मी तर विचारच केला नाही। म्हटलं आपल्याला करायचं आहे ना, आपल्याला टेस्ट बघायची आहे ना चुलीवरची, मग काय हात खराब झाले किंवा काय खराब झाले जास्त विचार नाही करायचा। पण प्लस मायनस दोन्हीलाही पॉझिटिव्ह निगेटिव्ह थिंकिंग असतात किंवा फायदे तोटे हे तर असतातच। आणि जो रस्सा किंवा जे सुकं किंवा ज्या भाकरी चुलीवरच्या ज्या केल्या होत्या ना, तुम्हाला सांगते अप्रतिम सगळं ना असं मस्तच झालं होतं। थोड्याशा भाकरी माझ्या थोड्या करपलेल्या होत्या, कारण इतका आपल्याला अंदाज नसतो ना आरावरती किती वेळ ठेवायचं, किती हे करायचं। पण पहिल्यांदाच केलं होतं, पण छान एक्सपिरियन्स होता आणि खूप छान अनुभव होता। आणि ज्यावेळेस मी चुलीवर करायची त्यावेळेस सपोर्टला कोणीतरी दुसरा असायचं, पण ह्यावेळेस एकटीनं मी सर्व काही केलेलं आहे। चूल पेटवण्यापासून ते भाकरी करण्यापासून ते सगळं केलेलं आहे। आणि ज्यावेळेस आपली इच्छा होते की हा बाबा मला ही गोष्ट करायची आहे आणि मी करून दाखवणारच, तर तुम्हाला सांगते 100% ती गोष्ट तुमची यशस्वी होते आणि होतेच। आपला विश्वास, कॉन्फिडन्स लेवल जास्त असेल ना, तर खरंच आपण एखादी गोष्ट साध्य करू शकतो। लेवल लो असेल तर आपण काही करू शकत नाही। तर मी ठरवलं तसं झालंही आणि सक्सेस झालं माझं सगळं काही। आणि विशेष म्हणजे भाकरी तर ना एवढ्या कडक, एवढ्या सुंदर, एवढ्या मस्त, हॉटेलमधल्या जेवणाला सुद्धा मागं सारणारं असं सर्व काही होतं। काय आपण हॉटेलमध्ये जाऊन खातो, घरी आपण मन लावून केलं सर्व गोष्टी, एवढंच की घरी सगळंच आपल्याला करावं लागतं। हॉटेलमध्ये म्हणजे कसं गेलं का आयतं ताट, आणि घरी असल्यावर कसं सगळंच भांडी आपण धुवा, स्वयंपाक आपण करा, सहवाफून करा, म्हणजे वाढायचं आपण, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला करावं लागतात। त्यामुळे आपल्याला काय वाटतं चेंज, हॉटेलमध्ये
जाऊन खाऊया असं आपल्याला वाटतं आणि आपल्याला काय मलासुद्धा वाटतं. पण जो हा एक्सपिरियन्स आहे ना चुलीवर करण्याचा खरंच अप्रतिम होता, छान होता, मस्त होता. मला वाटलं होतं की धूर खूप लागतोय का, खूप त्रास होतोय का असं वाटत होतं, पण ॲक्च्युली ना जास्त धूर झाला नाही आणि थोडासा मग ते सरपण म्हणल्यानंतर धूर तर थोडासा होणारच, त्यात काय वाद. आणि खरंच सांगते खूप छान सगळं झालं होतं आणि मला तर ना म्हणजे छान एक्सपिरियन्स आला चुलीवरचा. आणि आजकाल काय झालेलं आहे, गॅस शेगड्या वगैरे असल्या सर्व ह्याच्यामुळे ना आपण सर्व ह्या गोष्टी विसरून गेलेलो आहे. पहिलं काय हो, आपण आपली आई ह्याच्यावर चुलीवरचंच आपल्याला घालायची ना, त्यावेळेस आपण करत नव्हतो ते काही, पण त्या जेवणाला कशी चव असते आणि गॅसवरच्या जेवणाला कशी चव असते हे ह्याचा जो अनुभव होता ना तो खरंच खूप दिवसातून अनुभवायला मिळाला. कारण लग्नाच्या अगोदर हे सर्व असं खाल्लेलं मला ना खूप छान अनुभव आला आणि स्वतः मी सर्व काही केलं त्याबद्दल मला खूप म्हणजे खूप एक्सपिरियन्स छान आला. आणि भाकरीसुद्धा छान कडक मस्त येत होतं, पण थोड्याशा जास्त भाजल्या जात होत्या माझ्याकडून. पण प्रयत्न तर यशस्वी झालेला आहे, कारण परत कधी मी करायचं म्हटलं तर करू शकेल एवढा मला कॉन्फिडन्स आलेला आहे. आणि विशेष म्हणजे मुलगा माझा येणार आहे त्यावेळेससुद्धा मी असं एकदा करणार आहे, ते सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की दाखवेल. आणि तुम्हाला खरंच सांगते होतात बरं का, भांडी खराब होतात, सगळं हे होतं, पण खरंच जो काही आनंद असतो थोडं म्हणजे जे टेस्टी खाण्यात जे आनंद असतो, थोडं खावा पण टेस्टी खावा म्हणतो की नाही आपण, तसंच जो काही आनंद होता ना तो शब्दात सांगण्यासारखा नाही. मला ना खूप छान वाटलं, कारण एवढी थंडी वाजत होती, एवढा त्रास थंडीचा होत होता, पण ह्या चुलीच्या उभेनं ना मला ना कसली थंडीच वाजत नव्हती. थंडी अक्षरशः पळून गेली होती, अक्षरशः गरम गरम वाटत होतं. हे जर्किंग मी घातलं होतं ना तर वाटत होतं काढून टाकावं, ते इतकं गरम वाटत होतं. मला तर चुलीवरचा खूप छान एक्सपिरियन्स आला, खूप छान अनुभव आला. तुम्हीही नक्की असा अनुभव घ्या. तुम्ही शहरामध्ये असाल, तुम्हाला करता येत नसेल, तुमचं फार्म हाऊस असेल तिथंसुद्धा तुम्ही करू शकता, किंवा तुम्ही शहरामध्ये सुद्धा भरपूर मोठी जागा असेल ना तिथंसुद्धा तुम्ही करू शकता. फक्त एवढंच की जास्त धूर वगैरे झाला नाही पाहिजे, म्हणजे आपण जे काही करतोय त्याचा दुसऱ्यालासुद्धा त्रास नाही झाला पाहिजे. तर हा एक्सपिरियन्स घेऊन नक्की बघा, खूप छान अनुभव तुम्हाला. चला तर मग या खायला मस्त बाजरीची भाकरी, चिकनचा रस्सा आणि सुक्क. कसा वाटला माझा हा व्लॉग हे तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर माझा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि चला तर भेटूया अशाच आणखी नवनवीन व्हिडिओमध्ये. आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजेच मी जे काही नवनवीन व्हिडिओ करणार आहे त्याचं नोटिफिकेशन अपडेट तुम्हाला त्या बेल आयकॉनवरती येईल. चला तर भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. चलो बाय.